नमस्कार. प्राचार्य जनार्दन लक्ष्मण शेरसेकर शिक्षण संस्था, महात्मा गांधी विद्या मंदिर, वांद्रे पूर्व, माध्यमिक विभाग, इयत्ता 9वी, मराठी व्याकरण. भाषेची शब्दसंपत्ती. अलंकार. सादर करती विषय शिक्षिका श्रीमती स्नेहल सुरेंद्र बापट. भाषा अभ्यास. अलंकार. आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा वाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी ज्या घटकामुळे ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार. अलंकार म्हणजे दागिना. भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. अलंकाराचे शब्दालंकार व अर्थालंकार हे 2 प्रकार आपल्याला माहीत आहेत. अनुप्रास, यमक, श्लेष हे शब्दालंकार आहेत. मागील वर्षी आपण याचा अभ्यास केला आहे. यावर्षी आपण अर्थालंकार पाहणार आहोत. अनेकदा शब्दांच्या अर्थामुळे काव्यात किंवा गद्यरचनेत सौंदर्य निर्माण होते. अर्थालंकारामध्ये ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात व ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात. आता उपमेय आणि उपमान यातील साधर्म्यावर आधारित काही अलंकारांचा परिचय आपण करून घेऊ. पहिल्यांदा पाहूया रूपक अलंकार. खालील उदाहरणे वाचा आणि समजून घ्या. उदाहरण: नयन कमल हे उघडित हलके जागी हो जानकी. वरील उदाहरणातील उपमेय म्हणजे नयन आणि वरील उदाहरणातील उपमान म्हणजे कमल. रूपक अलंकाराची वैशिष्ट्य पाहूया. उपमेय उपमान यांच्यात साम्य. उपमेय हे उपमानच आहे असं मानणे. अनेकदा केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इत्यादी साधर्मदर्शक शब्दांचा वापर केला जातो. उपमेय आणि उपमान इथे पहा. नयन व कमळ यांच्यातील साधर्म्यामुळे दोन्ही गोष्टी एकच वाटतात म्हणून इथे रूपक अलंकार होतो. यात नयन हे कमळासारखे आहेत म्हणजे उपमा, किंवा नयन म्हणजे जणू काही कमळच आहेत असं म्हटलं की उत्प्रेक्षा. असे न म्हणता नयन हेच कमळ असे दर्शविले आहे म्हणून येथे रूपक अलंकार झाला आहे. आता रूपक अलंकाराचं लक्षण पहा. उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे येते तेथे रूपक अलंकार होतो. किंवा जेव्हा वाक्यात उपमेय उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा रूपक अलंकार होतो. आणखीन काही रूपक अलंकाराची उदाहरणं पाहूया. बाई काय सांगो स्वामींची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुखचंद्रमा सकळी कांसी. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. यातील पहिल्या उदाहरणात स्वामींची दृष्टी व अमृताची वृष्टी ही दोन्ही
एकरूपच मानली आहे. दुसऱ्या उदाहरणातील उपमेय मुख व उपमान चंद्र ही एकरूप मानून मुखचंद्रमा असा शब्दप्रयोग केला आहे. तिसऱ्या वाक्यात लहान मूल म्हणजे मातीच्या गोळ्यासारखे आहे असे नुसते उपमेय व उपमान यातील केवळ सादृश्य न दाखवता त्यातील अभेद वर्णिला आहे. पुढचा अलंकार पाहूया. व्यतिरेक. खालील उदाहरण पहा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. या उदाहरणात परमेश्वराचे नाव हे उपमेय, याची तुलना अमृताच्या गोडीशी केली आहे. इतकेच नव्हे तर परमेश्वराचे नाव हे गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही वरचढ असल्याचे वर्णिले आहे. व्यतिरेक म्हणजे आधिक्य. उपमेयाचे उपमानावर आधिक्य म्हणजे व्यतिरेक. हे आधिक्य दोन प्रकाराने दाखवता येते. उपमेयाच्या उत्कर्षाने व उपमानाच्या अपकर्षाने. व्यतिरेक अलंकाराची वैशिष्ट्य पाहूया. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते. याचं लक्षण: जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे मानले जाते तेव्हा तिथे व्यतिरेक अलंकार होतो. खालील उदाहरण पहा. तू माऊलीहून मयाळ, चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. सावळा गे रामचंद्र, रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो. कामधेनूच्या दुग्धाहुनी ओज हिचे बलवान. पुढचा अलंकार पाहूया. दृष्टांत अलंकार. खालील उदाहरण पहा. चंदनाचे हात, पायही चंदन, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेची ना. दुसरं उदाहरण पहा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत हत्ती थोर, त्यासी अंकुशाचा मारो. तुकाराम महाराज परमेश्वराकडे लहानपण मागतात. मोठेपणात यातना सहन कराव्या लागतात हे पटवून देण्यासाठी शूद्र अशा मुंगीला साखरेचा रवा खायला मिळतो तर ऐरावताला अंकुशाचा मार खावा लागतो. ही उदाहरणे दिली आहेत. आणखीन एक उदाहरण पहा. न कळता पद अग्निवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे, अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीत असे. कोणत्याही निमित्ताने परमेश्वराचे नाव तोंडातून आले की ती सगळी पापे नाहीशी करून टाकते हे कवीला इथे सांगायचे आहे. हीच गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचे दुसरे उदाहरण दिले आहे. न कळत पाय अग्निवरी पडला तरी तो भाजल्याशिवाय राहत नाही. या अलंकाराचं लक्षण पहा. एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो. उपमेमध्ये सादृश्य दाखवताना जसे, जेवी, सम, सारखा यासारखे शब्द येतात. दृष्टांतात सादृश्य असते पण दाखवणारे साम्यवाचक शब्द नसतात. हा या दोन अलंकारातील फरक लक्षात ठेवावा. पुढचा अलंकार आहे चेतना गुणोक्ती किंवा चेतन गुणोक्ती. निसर्गातील एका दृश्याचे पुढील वर्णन पहा. ती पहा सर्वात मागे आपली मान उंचावून पाहणारी टेकडी, तिच्या पायाजवळ उड्या मारीत व गात जाणारा तो अवखळ झरा, त्याच्या दोन्ही हातांना पसरलेली हसणारी व वाऱ्याने डुलणारी शेते,
सायंकाळच्या अशा प्रशांत वातावरणात तिथे ध्यानस्थ बसलेली एकच एक झोपडी व तिच्यावर आपल्या मायेचे छत्र धरून उभा असलेला वृक्ष. पहा, कल्पना किती रम्य आहे नाही. आपण या अलंकाराचं प्रथम लक्षण पाहूया. लक्षण: निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून ते मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे वर्णन जिथे येते तिथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झालं तर अचेतन वस्तूवर जेव्हा चेतनेचा किंवा मानवतेतर प्राण्यावर मानवी गुणांचा आरोप केला जातो तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो. आणखीन अशी काही आपण उदाहरणे पाहूया. डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरुनी. कुटुंब वत्सल इथे फणसहा कटिकांद्यावर घेऊन बाळे. कथिते त्याला कुशल मुलांचे गंगाजळीचे बेत आगळे. आला हा दारी उभा वसंत पेरीवाला. पोते खांद्यावरी सौंदर्याचे देईल ज्याचे त्याला. त्याच्यानंतर आणखीन सुद्धा तुम्हाला कविता किंवा गीत माहीत असेल तर चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुले ना, चाफा बोले ना. यावर्षी इयत्ता 9वीला हे 4 अलंकार आहेत ज्याचा आपण आत्ता इथे परामर्श घेतला. सर्व अलंकारांचं लक्षणं आणि उदाहरणं लक्षात ठेवा. अलंकाराला साधारणपणे 2 मार्क असतात. एक अलंकाराचं लक्षण सांगायला आणि दुसरं उदाहरण सांगायला. स्वाध्यायासाठी म्हणून तुम्हाला इथे मी काही उदाहरणं दिली आहेत, ती पहा आणि त्यातलं अलंकार कोणते आहेत हे तुम्ही ओळखा. पहिला आहे चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. दुसरे नित्याचेच दुःख होते उशागती बसलेले, तोच अवचित आले सुख ठोठावित दार. नयन कमल हे उघडित हलके जागी हो जानकी. जग हे बंदी शाळा कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या अलंकारांचा अभ्यास करा. जेव्हा तुम्ही एखाद्या काव्याचं रसग्रहण करता त्यावेळेला तुम्हाला या अलंकारांचा खूप उपयोग होतो. त्या ओळींमध्ये कोणता अलंकार दडलेला आहे हे तुम्हाला सांगता येतं. किंवा गद्य प्रकारात सुद्धा जर एखादं वाक्य आलेलं असेल तर त्या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे हे पण तुम्हाला स्वमत अभिव्यक्ती लेखन करताना सांगता येईल. तेव्हा अशा पद्धतीने याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या. आपण पुन्हा भेटूया.